मराठी हे फक्त संवादाचं साधन नाही आहे, तर मराठीमध्ये आपण नाद, छंद हे जे दोन वैदिक संस्कृतमध्ये खूप अर्थवाही आणि खूप अर्थाच्या दृष्टीने गहन असलेले शब्द आहेत, ते आपण हॉबी या अर्थासाठी वापरतो. ते उगाच नाही आहे, कारण की तत्त्वज्ञान आणि या क्षेत्रामध्ये मराठी लोकांनी खूप मूलभूत कामगिरी आधी करून त्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा तयार झालेली आहे. याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर हिंदीमध्ये जेव्हा आपण म्हणतो सोचना, तर तो सांख्य म्हणजे सूची करणे, डोक्यामध्ये त्या संबंधित असणाऱ्या गोष्टींची यादी बनवणे, याच्या संबंधित तो सूची किंवा सोचना असा तो शब्द येतो. पण मराठीमध्ये आपण म्हणतो विचार, विशेषत्वाने त्या गोष्टीच्या द ऑब्जेक्ट ऑफ एन्क्वायरीच्या आजूबाजूला भ्रमण करणे. म्हणजे ते भ्रमण केल्याशिवाय आपल्याला तो विषय कळणार नाही आहे आणि त्यासाठी वैचारिक स्वातंत्र्य, मुळात फिरणे, हे आपण मान्य करतो की ठीक आहे, फिरावं लागणार आहे, त्याच्या आजूबाजूला भटकावं लागणार आहे, हे आपण गृहीत धरून आपण तो विचार हा शब्द वापरतो. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ऐकणे, श्रवणच्या क्रियेला आपण ऐकणे हा शब्द वापरतो आणि तिथे ऐम हा स्वतः सरस्वतीचा आणि वाकदेवीचा बीजमंत्र आहे. तर त्याच्यातून आपल्याला हे समजतं की मराठी भाषेतली क्रियापदं ही बीजमंत्राच्या लेवलला मूलतत्वांमध्ये शुद्ध करून ती आपण आपल्या वापरात आली असल्यामुळे हे साहजिक आहे की जेव्हा आपण मराठीत एखादं वाक्य बोलतो ते मनाला जास्त लागणार आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ आपली ती मातृभाषा आहे की नाही. कारण मराठी भाषा ही बीजमंत्राच्या लेवलला शुद्ध करून इथपर्यंत आलेली भाषा आहे. त्याच्यामुळे जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंकी, कारण मराठी भाषा ही तत्त्वज्ञानाची भाषा आहे. ही त्याच्यामुळे मराठी माणसाने केलेलं एक साधं नॉर्मल स्टेटमेंट ही त्या फळीतून जाऊन मुळात व्याकरणाच्या लेवललाच तत्त्वज्ञानाच्या उहापोहेतून बाहेर आलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण मराठी भाषेचं जे शस्त्र घेऊन, सगळ्याच भाषा शस्त्र आहेत त्या त्या लेवल